राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 4/1/2024 रोजी आपल्या नगर प्रशासनाअंतर्गत नगर संचालनालयाच्या प्रशासनाकडून इथं या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम जे की या ठिकाणी स्मशानभूमीवर राहणारे मसणजोगी समाज आहे, कब्रस्तान राहणारा मुस्लिम समाज आहे किंवा लिंगायत समाज दफनभूमी करणारा काय समाज आहे, अशा समाजाचा सर्वे करून एकंदरीत या ठिकाणी सर्व याच्या माहिती अंतर्गत ही माहिती जमा केलेली आहे. या माहितीच्या आधारे गेले अनेक वर्ष सातत्यानं हे कर्मचारी कोविडसारख्या काळामध्ये आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून आज खरं तर हे काम करताना दिसत आहेत. परंतु आताच्या महागाई निर्देशांकानुसार यांना तेवढ्या तोकड्या अशा या ठिकाणी असणाऱ्या 10-12 हजार रुपयेच्या पगारावरती ही त्यांना न परवडणारी अशी ही बाब असून ही नोकरी आहे. तरी याच्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत यांना कायमस्वरूपी जर या ठिकाणी त्यांना भरती केली तर यांच्या आयुष्याचा प्रश्न या ठिकाणी निकालीत निघेल. आणि ज्याप्रमाणे सांगोला नगरपालिकेतल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या ठेकेदारी पद्धतीने अनेक वर्ष काम करणाऱ्या कामगारांना जवळजवळ 450 कामगारांना त्यावेळच्या तत्कालीन या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी आपल्या असणाऱ्या काळामध्ये हा निर्णय घेतला होता आणि तमाम गोरगरिबांना न्याय दिला होता. तशा धर्तीवरती आदरणीय या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबसुद्धा हा निर्णय घेऊ शकतात असा आशावाद आमच्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याला वाटतो आहे. आणि म्हणून भविष्य काळाचा वेध घेता महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब वंचित उपेक्षितांना या ठिकाणी न्याय देणारी ही भावना आणि भूमिका होऊ शकेल. अतिशय मोठं पुण्यकर्म या सरकारच्या हातून होऊ शकेल. तरी या भागातील या ठिकाणी कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील आमदार आदरणीय शहाजीबापू पाटील साहेबांना सुद्धा मी विनंती करतो की उद्याच्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपण हा प्रश्न आदरणीय या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावरती घालून तमाम महाराष्ट्रातल्या या ठिकाणी असणाऱ्या मसणजोगी समाज असेल, कब्रस्तानमधील आमचा मुस्लिम समाज असेल, ST या ठिकाणी जातीमधला दफनभूमी करणारा या ठिकाणी समाज असेल, अशा समाजाचं या ठिकाणी पुण्य बांधून घ्यावं आणि या ठिकाणी कामगारांना सरळ सेवा भरतीतून या ठिकाणी न्याय द्यावा. अशा पद्धतीच्या या ठिकाणी न्याय भूमिकेसाठी उद्या दिनांक या ठिकाणी 30/9/2024 रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर जे स्मशानभूमीमधील आमचे या ठिकाणी जे कर्मचारी उपोषणाला बसत आहेत त्यांना तमाम सांगोला शहर तालुक्यातल्या बहुजन बांधवांच्या वतीनं पूर्ण ताकदीनिशी आम्ही पाठिंबा देऊन त्यांच्या या आंदोलनामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही सक्रियपणे त्यांच्याबरोबर या ठिकाणी या उपोषणामध्ये त्यांना जाहीर पाठिंबा देतो. अशा पद्धतीचं या ठिकाणी मी सर्वांना आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो. त्यांनी पाठपुरावा केला. त्या संदर्भामध्ये शासनाने 4/1/2024ला परिपत्रक म्हणजे पत्र काढलं आणि गुगल सीटवर माहिती मागवली. नगरपालिकेच्या प्रत्येक नगरपालिकेमध्ये मशानभूमीमध्ये 24 तास काम करणारे आहेत का, किती व्यक्ती आहेत, किती मशानभूमी आहेत, त्यांनी सर्वे करून घेतला आणि कायम करण्याचा सरकारने विचाराधीन घेतल्यामुळं आम्ही म्हणतो की शासनाला 24 तास काम करणाऱ्या लोकांना कायम करून घ्या. या संदर्भात आमचं उद्याला 30/9/2024ला आमरण उपोषण आहे तहसील कार्यालयासमोर आणि लोकांनी सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि सहभाग नोंदवावा असं मी सगळ्या जनतेला आवाहन करतो.